नमस्कार। दिवसभर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पडत असतात की सकाळी उठल्यावर आळस का येतो, सकाळी झोपेतून उठल्यानंतर उठावेसे वाटत नाही, असे वाटते की आपली झोपच नाही झाली, 8 तास झोपून देखील आपल्याला थकल्यासारखे वाटते, दिवसभर आपल्याला आळस वाटत असतो। हे तुमच्या बाबतीत होते का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी। या व्हिडिओमध्ये आपण 3 असे अभ्यास बघणार आहोत, ते केल्यानंतर तुमचा दिवस आनंदात जाईल, आळस येणार नाही। जरी तुम्ही 6 तास झोपला तरी असे वाटेल की पूर्ण 8 तास झोपला, झोप पूर्ण झाल्यासारखे वाटेल, दिवस तुमचा आनंदात जाईल। ते 3 अभ्यास कोणते आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा। लक्षात राहू द्या, रात्री झोपण्याच्या आधी आपण काय खातो, कोणती ऍक्टिव्हिटी करतो, आपण काय करतो हे पूर्ण इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे। त्याचं डायरेक्ट कनेक्शन आपल्या झोपेशी आहे। जेव्हा जेव्हा आपण रात्रीच्या जेवणामध्ये जड अन्न पदार्थ खाल्ले, उशिरा आपण जेवलो आणि मैद्याचं काय खाल्लं किंवा नॉनव्हेज असं काही जड खाल्लं, ते पूर्ण शरीरातली ऊर्जा ते पचवण्यासाठीच लागते। त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण जेवण झाल्यानंतर झोपतो, लगेच झोपतो, काही गॅप ठेवत नाही, तेव्हा आपली गाढ झोप होत नाही आणि झोप न झाल्यासारखे वाटते। त्यामुळे खूप महत्त्वाचे आहे की झोपेच्या आधी 2 तास आपण सात्विक आहार घेतला पाहिजे, हलके अन्न पदार्थ खाल्ले पाहिजे, जेणेकरून ते 2 तासात पचेल आणि आपल्याला शांत झोप लागेल। आपल्या झोपेचं आपल्या खाण्याचं खूप स्ट्रॉंग कनेक्शन आहे। बघा, जेव्हा जेव्हा आपण जड अन्न पदार्थ खातो, त्यामुळे आपल्या पूर्ण शरीरातली जी ऊर्जा आहे ती सगळी पचवायला लागत असते आणि आपण झोपायला जातो त्यावेळेस आपल्याला झोप येत नाही, ह्या अंगावरून त्या अंगावर करतो, कारण आपले अन्नपचन त्यावेळेस होत असते, आपले जठराग्नी त्यावेळेस सक्रिय असतो, त्यावेळेस आपल्याला गाढ झोप लागत नाही। त्यामुळे खूप महत्त्वाचे आहे की हलके अन्न पदार्थ घ्यायचे आणि सात्विक घ्यायचे, जेणेकरून लगेच पचेल आणि झोपायच्या वेळेस तुम्ही 2 तासानंतर झोपायचं तेव्हा जठराग्नी पूर्ण बंद होईल आणि आपल्याला शांत झोप लागेल। त्यामुळे आपल्या खाण्यावर पूर्ण कंट्रोल ठेवायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं की जेवढ्या लवकर खाता येईल तेवढ्या लवकर खायचं। तुम्ही 6 वाजता खाऊ शकता, 7 वाजता खाऊ शकता, 8 नंतर कृपया तुम्ही खाऊ नये, कारण आपल्या झोपेवर त्याचं कनेक्शन असतं, नंतर आपल्याला झोप लागत नाही, ऍसिडिटी, सकाळी आपलं पोट साफ होत नाही, दिवसभर आपल्याला मळमळतं। त्यामुळे जेवढ्या लवकर खाता येईल तेवढं संध्याकाळी लवकर खायचं आणि 2 तासांनी झोपायला जायचं। आता आपण बघणार आहे पहिला अभ्यास। हे पूर्ण 3 पण अभ्यास जे मी सांगणार आहे, ज्या ठिकाणी तुम्ही झोपणार आहे त्याच ठिकाणी करायचे। बेडवर तुम्ही झोपत असाल त्या ठिकाणी किंवा जमिनीवर तुम्ही झोपत असाल त्या ठिकाणी अभ्यास करायचा। पहिला अभ्यास, पहिल्या अभ्यासासाठी पूर्ण बॅक साइड स्ट्रेट ठेवायची या पद्धतीने। त्यानंतर उजव्या हाताची विष्णू मुद्रा, त्यानंतर पूर्ण डोळे बंद करायचे, उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा आणि डाव्या नाकपुडीतून श्वास सोडायचा। या पद्धतीने डाव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास घेणे, श्वास सोडणे। अजून एकदा दाखवत आहेत, पूर्ण उजवी नाकपुडी बंद, डाव्या नाकपुडीतून श्वास घेणे, श्वास सोडणे, त्यानंतर रिलॅक्स, थोडा वेळ शांत बसायचे या पद्धतीने। या पद्धतीने तुम्ही करायला एकदम सिंपल आणि साधा आहे। उजवी नाकपुडी बंद करायचं, डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा आणि डाव्या नाकपुडीतून श्वास सोडायचा। याने काय होत असते, पूर्ण आपले शरीर शांत होते, जे पण आपल्या डोक्यामध्ये विचार चाललेले असतात ते पूर्ण शांत होतात, जास्त विचार डोक्यात येत नाही। झोपण्याच्या आधी आपण काही न विचार करणे, काही न करणे योग्य आहे शांत झोपेसाठी। त्यामुळे हा पूर्ण केल्यानंतर बघा पूर्ण शांत वाटते आपल्याला आणि पूर्ण शरीर पण आपलं एकदम शांत होत असते। त्यामुळे एकदा नक्की करून बघा। अभ्यास क्रमांक 2, या अभ्यासामध्ये आपण भ्रामरी प्राणायाम बघणार आहोत। हा प्राणायाम करायला एकदम सिंपल आणि साधा आहे। कसा करायचा एकदम व्यवस्थित बघा, ताठ बसायचे या पद्धतीने आणि हाताची पोझिशन बघा मी कसे ठेवत आहे, पूर्ण या पद्धतीने। त्यानंतर पहिलं फिंगर्सनी पूर्ण डोळे बंद करायचे, डोळ्यांच्या पापण्यांवर ठेवणे आणि अंगठ्याने आपले पूर्ण कान बंद करणे। श्वास घेणे
आणि श्वास सोडताना ओठ आपले पूर्ण बंद करायचे, असा आवाज करायचा पूर्ण. या पद्धतीने चला करूया चालू. मग श्वास घेणे, अजून एकदा बघूयात. श्वास घ्यायचा आणि सोडताना असा आवाज करणे. त्यानंतर थोडा वेळ शांत. या पद्धतीने आपल्या हाताचे पूर्ण पोझिशन सेट करायचे, हात आपले सेट करायचे, अंगठ्याने कान आपले पूर्ण बंद करायचे. त्यानंतर श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना असा आवाज करायचा. करायला एकदम सिंपल आणि साधा आहे, परंतु त्याचा फायदा खूप आहे. आपले पूर्ण मन, आपले शरीर शांत होत असते, जास्त डोक्यामध्ये विचार येत नाही आणि आपल्याला शांत वाटते. बघा, झोपण्याच्या आधी शांत होणे खूप गरजेचे आहे. हा दुसरा अभ्यास पण तुम्ही करू शकता. काही दिवस पहिला अभ्यास करायचा, काही दिवसानंतर दुसरा अभ्यास करायचा, असे स्टेप बाय स्टेप दररोज झोपण्याच्या आधी करायचं. आणि तिसरा अभ्यास सगळ्यात महत्वाचा, या अभ्यासाच्या आधी तुम्हाला वॉशरूमला जायचे असेल तर वॉशरूमला जाऊ शकता. जे पण आपले झोपण्याच्या आधीचे कार्य आहेत ते पूर्ण करून यायचे. त्यानंतर बेडवर या पद्धतीने झोपायचं आणि तिसरा अभ्यास झाल्यानंतर लगेच झोपी जायचं, लगेच तुम्हाला झोप लागते. बघा स्टेप बाय स्टेप कसं करायचं. या पद्धतीने साईडला जाणे, त्यापण पूर्ण या पद्धतीने या पोझिशन मध्ये यायचं. स्लोली स्लोली उजवा हात आपल्या स्टमक होल वरती ठेवायचा, आपल्या बेंबीवरती. डोळे बंद करायचे, दीर्घ श्वास घेणे आणि श्वास सोडणे. लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो, आपले पोट कसे खाली वर करत आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि तसं झोपी जाणे. बघा, आपोआपच तुम्हाला झोप लागते केल्यानंतर. हे तिन्ही पण अभ्यास करायला एकदम सिंपल आणि साधे आहेत, परंतु त्याचा फायदा खूप आहे. आपल्याला गाढ झोप लागेल, सकाळी उठल्यानंतर आपल्याला असे वाटेल आपली झोप झाली, आपल्याला फ्रेश वाटेल, दिवसभर आळस येणार नाही, दिवस आपला आनंदात जाईल. तसेच तुम्हाला तुम्हाला झोपण्याचे व्हिडिओ बघायचे असेल किंवा गाढ झोपेसाठी काय करावे याचे व्हिडिओ बघायचे असेल तर त्या विषयांवर मी व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी इथे दिलेली आहे, इथे क्लिक करा. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा. धन्यवाद.